स्ट्रायकर सौरभ शर्मा, नॉन स्ट्रायकर अजय खेसकर आणि बॉलिंग करता आशिष चौधरी. खूप एक्सपिरियन्स बॉलर तसेच बॅट्समन. आणि या सामन्याची सुरुवात किरणापुरी चषक 2025 पर्व 1 प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करताय. मेडिकल 11 हिंगणघाट वर्सेस फॉरेस्ट फायटर बल्लारशाह. खूप अतिजतीचा सामना. प्रेक्षकांमध्ये जोश जल्लोष. प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. ज्यांनी एक हाताने झेल घेतली ग्राउंडच्या बाहेर त्यांना निहालजी उपाध्याय निखिल बावणे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. हा पहिला चेंडू टॅप टू रन. सिंगल रन घेतलेला आहे आणि एक धावासाठी समाधान. अजय खेसकर स्ट्राइक पे. जी हाँ, धीमी धीमी शुरुआत. बूंद बूंद से बनता है सागर, थेंबे थेंबे तड़े साचे. करनाई त्याला डर कशाला. अजय डावखरे फलंदाज. हा फटका फिरवलाय मात्र निर्धाव असं. गुरु लेफ्टी बल्लेबाज. हा फटका फिरवलेला आहे. डीप मिडविकेट कडे एक सिंगल धाव. हा फटका फिरवलेला आहे मात्र निर्धाव असं. खूप सुंदर प्रयत्न. पण पहिल्या ओव्हरमध्ये जणू आपण रिस्क घेऊ की नको या डबल माइंडसेटने ते खेळताना. थेंबे थेंबे तळे साचे. सिंगल सिंगल मोठा टार्गेट. तसंच स्किल तर प्रत्येकाकडे असतं, फरक फक्त माइंडसेट. बघा माइंडसेटची गोष्ट केली आणि हा रिव्हर्स स्वीप खेळलेला आहे आणि चार मॅक्झिमम 6. एक ओव्हर समाप्तीनंतर 8 धाव बिनबाद. रोशनने एक बॉल टाकला. डॉट बॉल पासून सुरुवात. वाईट बॉल.
4 धाव. डावखरे फलंदाज. You miss, I hit. नवीन फलंदाज रोहन साठे, एक्सपिरियन्स बॅट्समन. रोशन आपल्या पहिल्या ओव्हरची सुरुवात. एक अतिरिक्त धाव पण त्यांना एक विकेट मिळताना. माझ्यासोबत आहे आर जे ओम, त्यांचं स्वागत आहे कमेंट बॉक्समध्ये. धन्यवाद सूरज भाऊ. एक महत्त्वाचा सामना आपल्या समोर. फॉरेस्ट 11 बल्लारशाह विरोधात हिंगणघाट या दोन टीम दरम्यान लढत पाहायला मिळते. मेडिकल 11 हिंगणघाट विरोधात फॉरेस्ट 11 बल्लारशाह हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात येऊन ठाकले आहेत. टॉस जिंकत असताना या लढतीमध्ये मेडिकल हिंगणघाट संघाने बॉलिंगचा निर्णय घेतला. इनसाइड आउटचा प्रयत्न, हवेत आहे बॉल, लॉंग ऑनला चांगलं जजमेंट आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये. दुसरा धक्का फॉरेस्ट टायगर्स संघाला. थँक्यू. दुसरा धक्का या मॅच मध्ये लागत असताना टीम फॉरेस्ट टायगर्स बल्लारशाह टीमला या लढतीमध्ये मेडिकल संघाचा कमबॅक. आता या ठिकाणाहून हळूहळू या मॅच मध्ये दोर आवळण्याचा प्रयत्न करतील. आपण पाहता सन्माननीय युवा उद्योजक अंकित भाऊ किरणापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित किरणापुरे प्रीमियर लीग गडचिरोली जिल्ह्यातील एक नामवंत युवा उद्योजक, वयाच्या 26व्या वर्षी उद्योग क्षेत्रात आपली एक वेगळी छाप टाकणारं व्यक्तिमत्व सन्माननीय अंकित भाऊ किरणापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन ओम गणेश क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आलंय. 14 धावा धावफलकावर 2 गडी बाद. टीम फॉरेस्ट 11 बल्लारशाह. शॉर्ट बॉल फुल केलाय. ऑन साइडला दिशा देत असताना या बॉलला डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्यामुळे फक्त 1 रन. रवी यांच्याकडून चांगला थ्रो पाहायला मिळतोय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आहे 15 वर. पॉवर प्लेचा हा शेवटचा बॉल शिल्लक. मोठ्या संख्येने क्रीडा रसिक आले आहेत. क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे दर्दी, क्रिकेटवर प्रेम करणारी मंडळी, या सर्व दर्दींचं स्वागत. दर्दी आहेत म्हणून गर्दी आहे. पुन्हा एक वेळ दिशा द्यायची होती. चांगलं क्षेत्ररक्षण, एक्स्ट्रा कवला, रनआउटचा चान्स. बरोबर बॅकअप होतं या बॉलवर. हा डॉट बॉल येतोय. 2 षटक समाप्त. धावसंख्या 15. 2 गडी बाद. याच सरासरीने खेळत राहिले तर फक्त 53 पर्यंत पोहोचू शकता, परंतु 60-70च्या नंतर धावसंख्या उभारावी लागेल. ती धावसंख्या या मॅच मध्ये फायटिंग टोटल असू शकते.
तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंगसाठी आशिष चौधरी येत आहेत ओव्हर नंबर 3 मध्ये. बघा आपल्याकडे 35 मिनिटांचा टाइम आहे आणि त्यापैकी तुम्ही आतापर्यंत 11 मिनिटं घेतलेत. 35 मिनिटांमध्ये तुम्हाला 7 षटकं टाकणं अनिवार्य आहे दोन्ही टीमच्या माहितीसाठी. तुम्हाला 35 मिनिटात 7 ओव्हर टाकावे लागतील ही सूचना ऑन साइडला दिशा द्यायची होती. थोडासा पायाला लागलाय हा बॉल. क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने वेगाने पोहोचतायत. 1 रन मिळेल लेग बाईटच्या साह्याने. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे पोहोचते आहे 16 धावा. या सामन्याचे ऑफिशियल पंत विक्की आणि त्यांच्या समवेत राजीव कुमारे चांगली पंचगिरी केली आहे. आणि काल तर सलग 4 मॅच मध्ये उभे होते विक्की. पूर्ण वसूल केले काल आयोजन समितीने. धावसंख्या 16, लॉस ऑफ 2 विकेट. समोर टाकलेला बॉल वॉटरमॅनचा वापर अक्रॉस लाईन खेळलाय. थँक्यू. सतरा धावा 3 गडी बाद. नवीन फलंदाज आकाश आले आहेत. आता दिशा द्यायची होती या बॉलला. पुन्हा एक वेळ फाईन लेगच्या दिशेने वेगाने बॉल चाललाय. 1 धाव मिळेल. आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नीरज गेडाम जे पहिला बॉल फेस करतील या लढतीमध्ये. धावसंख्या धावफलकावर 18 रन 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर. अपील आहे या बॉलवर. बघण्यासारखं काय निर्णय येईल पंचांचा. ऑन साइडला खेळलाय. गॅप मध्ये पाठवण्याचा प्रयत्न लॉंग लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी पाहायला मिळते. आणखी काही धावा धावफलकावर 2 रनच्या मदतीने. धावसंख्या 20 रन. 2.4 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 2 बॉल शिल्लक आहेत. 35 मिनिटांमध्ये तुम्हाला 7 ओव्हर टाकावे लागतील. अन्यथा एक खेळाडू ज्या ठिकाणी 35 मिनिटं संपतील त्या ठिकाणी 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये घेणं गरजेचं. शॉर्ट बॉल समोर मारलाय वाईट लॉंग ऑनच्या दिशेने. बॉल गॅप मध्ये चाललाय वेगाने. सीमा पार चौकार. थँक्यू.
हो, यावेळी स्वीप लगवण्याचा प्रयत्न होता, बिलकुल बॅट आणि बॉलचा पाहिजे तितका चांगला संपर्क नाही. लेग बाईटच्या साह्याने सिंगल मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 25 धाबा, 3 गडी बाद. टीम बल्लारशाह. फॉरेस्ट फायटर्स बल्लारशाह 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25, 3 गडी बाद. चौथ्या षटकाची सुरुवात. जसा बॉल आला, आइए और सामने की तरफ जाइए. षटकार. धन्यवाद. पहिलाच बॉल षटकाराने स्वॅगने अंदाजात सुरुवात. रोशन अरे आणखी एक हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर लॉंग ऑफला बॉल डिस्पॅच सीमा पार. षटकार. थँक्यू. काय लाजवाब बॅटिंग. पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे फटके. ऍक्शन रिप्ले. हा तर खूपच चांगला फटका. हेलिकॉप्टर फिवर टायमिंग क्लासिकल. जशा अंदाजात खेळला तितक्याच अंदाजात बॉल बाहेरही गेला. यावेळी कमी गतीने टाकला होता बॉल. हलक्या हाताने दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने वळवायचा होता बॉल. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने जातोय. 1 रन तोपर्यंत प्राप्त होईल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आहे 38 वर. नीरज गेडाम 6 बॉलमध्ये 20 वर पोहोचले आहेत. एक क्षेत्ररक्षक जर बघितलं तर पॉइंटच्या दिशेने बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये तैनात केला. डीप कव्हर आहे. डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप कव्हरला क्षेत्ररक्षक. तिसऱ्या वर्तुळाच्या आतमध्ये कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक. शॉर्ट थर्ड मॅन फ्लाय स्लिप. एक शॉर्ट फाईन लेग सजवलाय. फुलटॉस बॉल. स्लॉक स्वीप लगवण्याचा प्रयत्न. दिशा दिली आहे जमिनी लगत हा फटका. एकच रन अलॉंग दी कार्पेट खेळत असताना सिंगल या बॉलवर. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आहे 39, 39. 3 गडी बाद. 3.4 चेंडूच्या समाप्तीनंतर टीम फॉरेस्ट फायटर्स बल्लारशाह ऑन साइडला पुन्हा शॉर्ट ऑन पूल केलाय. जमिनी लगत डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध चांगलं बॅकअप पाहायला मिळते. एकच रन या बॉलवर. कॉम्बिनेशनचा खेळ आहे क्रिकेट. चाळीस धावा. शेवटचा बॉल शिल्लक. अजून 16 मिनिटं बाकी आहेत आणि जवळपास 19 बॉलचा खेळ शिल्लक. हा चांगला बॉल. अपील आहे या बॉलवर. उचलून धरले पंचांनी अपील. विकेट. विकेट मैदानाच्या आतमध्ये. आकाश मेश्रामच्या पारीचा अंत. हा चौथा धक्का टीम फॉरेस्ट संघाला, फॉरेस्ट बल्लारशाह संघाला आणखी एक विकेट. चौथा धक्का लागतोय. चार षटक समाप्त. 40, 4 गडी बाद. 5व्या षटकाला सुरुवात.
बघा 15 मिनिटं बाकी आहेत आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. बॅकफुटवरून दिशा दिली या बॉलला स्टिअर करत असताना सिंगलचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण शॉट टर्न मिळाला. 1 रन या बॉलवर. हळूहळू आता प्रेक्षकांची संख्या सुद्धा वाढताना पाहायला मिळते. अंकितजी किरणापुरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित किरणापुरे प्रीमियर लीग किरणापुरे चषकाचा हा थरार आपण पाहत आहात. गडचिरोली जिल्ह्यातील टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधील एक दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला येते आहे. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता. हा डॉट बॉल बिलकुल बॅटरच्या रीचच्या दूर फेकला. गुडलेनच्या स्पॉटवर ऑप्टनच्या बाहेरची लाईन. लेन जर बघितलं तर 5 मीटरच्या रेंजच्या आतमध्ये बरोबर टप्पा टाकला होता. डॉट बॉल येईल. धावसंख्या 41, 41 रन. समोर खेळलाय लॉंग ऑफला, फक्त क्षेत्ररक्षक शोधलाय या बॉलने. विकेट मैदानाच्या आतमध्ये राहुल वर्मा खातं नाही उघडू शकले आणि शून्याचा चष्मा घालून आता मैदानाच्या बाहेर वाटचाल करतील. थँक्यू. धावसंख्या 41 धावात 5 गडी बाद 4.3 चेंडूच्या समाप्तीनंतर अर्जुन यांची चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. फक्त एकच धाव खर्च केली आणि 1 विकेट त्यांनी प्राप्त केली. 1 धाव खर्च केली, 1 विकेट प्राप्त केली आहे. बॅटरला विनंती असेल आपण जास्त वेळ घेऊ नका, अन्यथा आपल्याला सुद्धा पेनल्टीला सामोरं जावं लागू शकते बघ. चांगला बॉल पुन्हा एक वेळ बॅट समोरून बाहेर निघतोय. चांगली गोलंदाजी अर्जुनची या लढतीमध्ये. नवीन आलेल्या बॅटरसाठी एक आयडियल लेंथ, आयडियल बॉल पेश करत असताना हा बॉल बघा. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज, खूप चांगला टर्न, अगदी बॅट समोरून बॉल वळण घेतोय, बाहेर सोडत गेला. आणखी एक चांगला टर्न पाहायला मिळतोय. धावसंख्या 41, 41. कृपया जास्त वेळ घेऊ नका, विनंती आहे. एकच धाव आतापर्यंत या षटकात अर्जुन यांनी खर्च केली आहे. चांगली बॉलिंग अर्जुनची या लढतीमध्ये. आणखी एक टर्न, घुम घुमा के. चांगली गोलंदाजी, बिलकुल शेवटच्या 3 बॉलवर उत्तर नव्हतं. फलंदाज निखिल वासेकर यांच्याकडे. डॉट बॉलने षटक समाप्त. 1 धाव या षटकात प्लस 1 विकेट. मॅचला टर्न करणारी गोलंदाजी. या आधीचा बॉल बघा किती चांगल्या प्रकारे टर्न झाला. पडल्यानंतर बिलकुल बॅटरला सोडत. विकेट कीपरचा प्रयत्न चांगला होता. धावा 5 गडी बाद 5 षटकांच्या समाप्तीनंतर टीम फॉरेस्ट फायटर्स बल्लारशा थोडासा अडचणीत आता पाहायला मिळतोय हा संघ. या ठिकाणून 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे या डावामधला. कृपया जास्त टीम मीटिंग घेऊ नका. टीम मेडिकल 11 हिंगणघाट. जास्त टीम मीटिंग आपल्यालाच अडचणीत आणू शकते. असंही म्हणतात की बड़े लोगों की राय और वक्त वक्त पर चाय लेनी चाहिए, लेकिन ज्यादा राय लेने से बात बिगड़ सकती है और ज्यादा चाय लेने से डायबिटीज भी हो सकती है. पहिला बॉल, नवीन षटकाची सुरुवात. हे नीरज नावाचं वादळ काही थांबता थांबेना. षटकाराने सुरुवात.
षटकारांनी सुरुवात, चांगला फटका समोर मारला, बॅटचा फेस ओपन करत सरळ षटकार लॉंग ऑनला. हेलिकॉप्टर उडवलाय, समोर मारलाय, आणखी एक वेळ बिलकुल करेक्शन पाहिजे तसं चौकार. आणखी एक चौकार, यादीच्या बॉलवर षटकार, हा चौकार. शॉर्ट बॉल समोर, व्हाट अ शॉट, अनफिलिबल, लाजवाब बॅटिंग करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला हा धमाका. पंचांचा इशारा बघण्यासारखा असेल काय येतोय. थँक्यू डीजे. 4 रन या बॉलवर. कृपया ज्या छोटे छोटे चिमुकले आतमध्ये आलेत काळ्या कपड्याच्या, त्यांना बाहेर घेऊन जा, बॉल लागू शकतो त्या ठिकाणी. सहा आणि त्यानंतर 2 चौकार, षटकारानंतर 2 बाउंड्री आले आहेत. आणखी एक उडी अगेन, दर्शकों में जुडी अगेन. थँक्यू डीजे. नीरज गेडाम नयन रम्य बॅटिंग करत असताना शॉर्ट बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेने. 1 रन, रनआउटचा चान्स. रनआउटचा चान्स होता या बॉलवर. थोडस आणखी फ्लेक्झिबल असू शकले असते. 1 धाव या बॉलवर मिळते आहे. सहा षटक समाप्त, धावसंख्या 62, 62, लॉस ऑफ 6 विकेट. शेवटचे 6 बॉल शिल्लक. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत अजून या ठिकाणाहून. ऑन साइडला पहिलाच बॉल लपेटलाय आणि या षटकाराच्या मदतीने 49 धावांवर पोहोचलेत नीरज गेडाम. चांगली बॅटिंग करत असताना नीरज गेडाम, जेव्हा टीम संकटात होती तेव्हा हा खेळाडू बॅटिंगसाठी आला आणि अक्षरशः बरसला पावसाच्या सरीप्रमाणे या लढतीमध्ये. शॉर्ट बॉल, फुल शॉट, थँक्स अ लॉट. या मॅच मध्ये अर्धशतक झळकावत असताना नीरज गेडाम, जेव्हा टीम संकटात होती, संकटात असताना टीमचा संकटमोचक बनतोय हा खेळाडू. म्हणतात ना, मुश्किल के दौर में हर कोई बहाने की चादर ओढ़ लेता है, लेकिन हारी हुई बाजी जो जीता जाए वही तो असली शेर कहलाता है. आणि आज फॉरेस्ट फायटर संघाचा टायगर मैदानाच्या आतमध्ये 10 ठोकतोय. नाव आहे नीरज गेडाम. धावसंख्या 74, 74 रन, लगातार 2 षटकार.
यावेळी कमी गतीने टाकला होता हा बॉल, जमिनीच्या लगत चाललाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये धाव नाकारली आहे. स्वतःवर इतका आत्मविश्वास असावा की त्या आत्मविश्वासाने समोरचा संघच बिलकुल दबावात यावा. तो आत्मविश्वास सध्या नीरज केडामकडे आहे. चांगल्या काळात तो आत्मविश्वास तुमच्याकडे येतो, खराब काळात तुम्ही आत्मविश्वास पकडू शकत नाही. आणि सध्या चांगल्या काळात चांगल्या टाइम मध्ये चांगल्या विचाराने बॅटिंग करत असताना इंटेन्शन क्लिअर आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, आता एका धावेचा प्रयत्न आहे. याआधी नकार होती परंतु आता एक रन स्वीकारली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटचा चान्स. खूप काही घडलंय. एंटरटेनमेंट किरणापुरे प्रीमियर लीगचा हा थरार पाहायला मिळतोय. बिलकुल त्या ठिकाणी एकच धाव होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चुकीच्या एंडला थ्रो केला आणि सजा भोगली. दुसरी धाव आली. दोन बॉल शिल्लक या डावामधले. प्रेशर दोन्ही बाजूला. 76 रन. हेलिकॉप्टर महेंद्र सिंग धोनी स्टाइल ने इसको लगा डाला, तो लाइव सिंगल आला. षटकार. थँक्यू डीजे. अगदी समोर टाकलेला बॉल प्रॉपर हेलिकॉप्टर आणि लॉन्च केलंय अगदी रोडच्या पार. षटकार या बॉलवर. माझी पुरुष मंडळींना विनंती आहे की महिला कक्षामध्ये आपण जागा खाली करावी. ती महिलांसाठी खास बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आयोजकांच्या वतीने. विनंती असेल आमची नम्रतेची की तो कक्ष खाली करावा प्लीज. त्या ठिकाणी फक्त महिलांना बसण्यासाठी संधी द्या. आणखी एक समोर. वा, काय टायमिंग, काय फटका, काय षटकार. एकदम ओके मध्ये बॅटिंग नीरज गेडामची या मॅच मध्ये आणि एकदम ओके मध्ये टोटल नेऊन ठेवली आहे नीरज गेडामने. टीम संकटात होती अशा ठिकाणी तो बॅटिंग साठी आला. जेव्हा अनेक खेळाडू म्हणतात की मी एकटाच उरलोय, परंतु त्या एकट्याने सांगितलंय की मी एकटाच काफी राहिलोय. या मॅच मध्ये एकटा लढला सिंहासारखा, वाघासारखा आणि 88 धावा बनवल्या पहिल्या डावात. फॉरेस्ट फायटर बल्लारशा टीमने 89 धावांचं लक्ष आहे मेडिकल 11 हिंगणघाट या टीम समोर. गडचिरोली सामाजिक बांधिलकी जपत इंजिनियर अंकित किरणापुरे यांनी आपला वाढदिवस बोदली येथील कौसल्या निवासी मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो भेट दिला. तसेच शैक्षणिक साहित्य, फळे आणि चॉकलेट वाटप केले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यात आले. वाढदिवसानिमित्त छोटेखानी केक कापण्याचा कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना आपल्या आनंदात सहभागी करून घेतले. या उपक्रमाला सरपंच आकाश निकोडे, ग्रामपंचायत सदस्य सुजाता पिपरे, शिक्षक आणि गावकरी उपस्थित होते. गावकरी आणि मित्र परिवाराने या उपक्रमाचे कौतुक केले. महाराष्ट्र T24 करिता मुकेश कावडे, गडचिरोली. गडचिरोली सामाजिक बांधिलकी जपत इंजिनियर अंकित किरणापुरे यांनी आपला वाढदिवस बोदली येथील कौसल्या निवासी मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला.
विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो भेट दिला. तसेच शैक्षणिक साहित्य, फळे आणि चॉकलेट वाटप केले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यात आले. वाढदिवसानिमित्त छोटेखानी केक कापण्याचा कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना आपल्या आनंदात सहभागी करून घेतले. या उपक्रमाला सरपंच आकाश निकोडे, ग्रामपंचायत सदस्य सुजाता पिपरे, शिक्षक आणि गावकरी उपस्थित होते. गावकरी आणि मित्र परिवाराने या उपक्रमाचे कौतुक केले. महाराष्ट्र T24 करिता मुकेश कावडे, गडचिरोली. गडचिरोली सामाजिक बांधिलकी जपत इंजिनियर अंकित किरणापुरे यांनी आपला वाढदिवस बोदले येथील कौसल्या निवासी मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो भेट दिला. तसेच शैक्षणिक साहित्य, फळे आणि चॉकलेट वाटप केले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यात आले. वाढदिवसानिमित्त छोटेखानी केक कापण्याचा कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना आपल्या आनंदात सहभागी करून घेतले. या उपक्रमाला सरपंच आकाश निकोडे, ग्रामपंचायत सदस्य सुजाता पिपरे, शिक्षक आणि गावकरी उपस्थित होते. गावकरी आणि मित्र परिवाराने या उपक्रमाचे कौतुक केले. महाराष्ट्र T24 करिता मुकेश कावडे, गडचिरोली. गडचिरोली सामाजिक बांधिलकी जपत इंजिनियर अंकित किरणापुरे यांनी आपला वाढदिवस बोदले येथील कौसल्या निवासी मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो भेट दिला. तसेच शैक्षणिक साहित्य, फळे आणि चॉकलेट वाटप केले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यात आले. वाढदिवसानिमित्त छोटेखानी केक कापण्याचा कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना आपल्या आनंदात सहभागी करून घेतले. या उपक्रमाला सरपंच आकाश निकोडे, ग्रामपंचायत सदस्य सुजाता पिपरे, शिक्षक आणि गावकरी उपस्थित होते. गावकरी आणि मित्र परिवाराने या उपक्रमाचे कौतुक केले. महाराष्ट्र T24 करिता मुकेश कावडे, गडचिरोली. नीरज गेडाम दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल शॉर्ट ऑन पूल मिड विकेटच्या दिशेने सिंगलच्या मदतीने खातं उघडते आहे. टीम मेडिकल 11 हिंगणघाट संघाचा टॉप जिंकला होता. मेडिकल 11 हिंगणघाट संघाने जवळपास सर्वच बॅटरला लवकर सस्त्यात बाद केल्यानंतर नीरज गेडाम हा आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आला. शॉर्ट बॉल पूल केलाय डीप मध्ये मिड विकेट, फक्त क्षेत्ररक्षक सोपा झेल आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये गोल्डन डकचे शिकार कुलदीप राऊत back to the pavilion. एक धाव एक गडी बाद. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आता टीम संकटात असताना आशिष चौधरी या ठिकाणून पार्टनरशिप करावी लागेल. एक धाव एक गडी बाद. आशिष चौधरी नवीन बॅटर. रनअपमध्ये थोडासा व्यत्यय येतो आहे. रोहन साठे विकेट प्राप्त करून दिली. रोहनने पूल लगवण्याच्या प्रयत्नात पहिला धक्का दिला मेडिकल 11 हिंगणघाट संघाला. या ठिकाणाहून जर बघितलं तर एक मोठं लक्ष 89 धावांचं, ज्यामध्ये नीरज गेडामची एक किमती इनिंग. समोर खेळण्याचा प्रयत्न, बॉलर बॅक ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक स्वतः क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मिड विकेटला आणि फिल्डिंग चांगली पाहायला मिळते पहिल्या डावात. या दुसऱ्या डावाचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये मेडिकल 11 हिंगणघाट संघाने सुद्धा चुकीचं क्षेत्ररक्षण केलंच नव्हतं, परंतु चांगली बॅटिंग केली नीरज गेडामने. कट करण्याचा प्रयत्न, हा चांगला बॉल होता पण तो ऑप्टनच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा.
अवांतर धावसंख्येमध्ये जोडल्या जाते आहे युवा उद्योजक सन्माननीय अंकित भाऊ किरणापुरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित हा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपल्या समोर येत असताना किरणापुरे प्रीमियर लीगच्या माध्यमातून शॉर्ट बॉल पुल केलाय डीप मिड विकेटच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण, तितकाच चांगला थ्रो बघा, बरोबर गोलंदाजाच्या दिशेने एक टप्पा खात असताना 1 रन. ह्या काही बेसिक गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये. तुमचा थ्रो चांगला असणं, तुमची फिल्डिंग चांगली असणं, तुमचं ॲक्युरेशन चांगलं असणं, कारण ह्या गोष्टी जर चांगल्या असल्या तर बेसिक जर चांगलं असलं क्रिकेटमध्ये तुम्ही कुठेही यशस्वी होता. इनसाइड आउटचा प्रयत्न होता, खडे खडे खेळायला होता, अपील आहे विकेट किपरकडनं, अपील नव्हती परंतु बाकी खेळाडूंनी अपील केली. आणि असं वाटतं की विकेट किपर सर्वात म्हटला दुवा असते विकेटच्या मागे, त्यांनी अपील केली नाही, बाकी खेळाडूंनी अपील केली, त्यामुळे पंचांना सुद्धा जास्त विश्वास दिसला नाही या अपीलमध्ये. हा डॉट बॉल पुल केलाय, मागे जात, व्हॉट अ शॉट, चांगलं टायमिंग, फ्लेक्झिबल बॉडी दाखवत बॉल पाठवलाय लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार. धन्यवाद. एक षटक समाप्त, धावसंख्या 7, 1 गडी बाद. टीम मेडिकल 11 हिंगणघाट फॉरेस्ट फायटर वल्लारच्या संघाने लक्ष ठेवलं या लढतीमध्ये 89 धावांचं आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना धावफलकावर धावा आहेत 7. अक्रॉस लाईन खेळत असताना डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मनगडाचा चांगला वापर, बरोबर मनगट वळवलं, वेगाचाही चांगला वापर केला, अंदाज चांगला बांधला होता. 1 धाव मिळते आहे. पॉवर प्लेच्या दुसरं षटक सुरू झालंय. राहुल वर्मा बॉलिंगसाठी येत असताना आणि समोरची बाउंड्री खूपच छोटी झाली आहे त्यामुळे सातत्याने धावांचा पाऊस पडतोय. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, जमिनी लगत हा बॉल चालला, डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत आणि कदाचित एक वेगळी स्ट्रॅटजी असू शकते. बॉल जुना केल्यानंतर मोठे पटके खेळावेत मेडिकल 11 हिंगणघाट संघाकडून, कारण पहिल्या डावात बॉल जुना झाल्यानंतर नीरज गेडामने जी बॅटिंग केली होती त्याची बिलकुल अपेक्षा नव्हती विरोधी संघाला. स्विंग अँड मिस, चांगला बॉल गुडलेनच्या स्पॉटवर पडल्यानंतर हलकसं बॉलमध्ये वळण पाहायला मिळालं, बॉल निघताना पाहायला मिळाला बाहेरच्या दिशेने. हा चांगला बॉल राहुल वर्मा यांच्याकडून. अशा प्रकारे चेंडू तुम्हाला टाकावे लागतील गुडलेनच्या स्पॉटवर, थोडंसं बॅटरला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करावा लागेल. फुलटॉस बॉल होता, हा खराब बॉल होता. पहिल्या बॉलच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हा खूपच खराब बॉल. नशीबवान राहिले की या बॉलवर मोठा फटका आला नाहीये. डॉट बॉल येत असताना धावसंख्या 9 रन. राहुल वर्मा आतापर्यंत या षटकात फक्त 2 धावा दिल्या आहेत. इनसाइड आउटचा प्रयत्न, चांगलं टायमिंग, चांगला फटका, बॉल लॉंग ऑफला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार. धावसंख्या षटकाराच्या मदतीने 15 वर पोहोचली. 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर समोर सरळ बॅटने आणखी एक वेळ आली लहर आणि केला कहर, षटकार. थँक्यू विजय. सरळ बॅटने चांगला फटका, बरोबर बॅटच्या रेंज मध्ये हा बॉल टाकला आणि त्यानंतर रेंजच्या दूर फेकून दिला. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21. मागच्या षटकात झाल्या 14 धावा. 4 बॉल चांगले टाकले होते गोलंदाज राहुल वर्माने, परंतु त्यानंतरचे 2 बॉल थोडेसे पुढ्यात टाकले, समोर टाकले, स्लाइडली ओव्हर पिच आणि त्या पुलर लेनच्या बॉलवर
बरसले फलंदाज आशिष चौधरी. आता रोशन स्ट्रायकिंग एंडला. रोशन यांच्या बॅटमधून एक चौकारी आधी जरूर आलाय. अंकित भाऊ किन्नापुरे यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. समोर मारलाय सरळ बॅटने. आणखी एक चांगला स्ट्रोक. धनुष्यातून निघावा बाण तसाच ठोकलाय हा षटकार. ऑन साइडला दिशा द्यायची होती. हा चांगला बॉल आहे. थोडासा कमी गतीने सुद्धा टाकला होता. सत्तावीसावा धाव फलकावर डॉट बॉल आलाय. 2 बॉल झाले. धावसंख्या 27. रोहन साठे ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या बाहेरची कडा लागते आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. शॉट थर्ड मॅन आणि फ्लाय स्लिपच्या अगदी मधोमध गलीमध्ये. आणखी एक डॉट बॉल. सलग 2 बॉल निर्धावित आहेत. थोडासा दबाव आता जाणवेलही, कारण रिक्वायर्ड रन रेट जवळपास 13चा लागतोय. परंतु या मैदानावर 13च्या सरासरीने धावा काढणं इतकं कठीण काम नाहीये. त्या धावा आपण बनताना पाहिल्या. आडव्या बॅटने पुल केलाय. बॉल मैदानाच्या बाहेर गुल केलाय. षटकार. धन्यवाद. एका वेगळ्या अंदाजात हा फुल फटका लगवत असताना शॉट ऑफ लेंथ बॉल आणि त्या शॉट ऑफ लेंथ बॉलवर बरसले रोशन. समोर खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कव्हरला क्षेत्ररक्षक. विकेट मैदानाच्या आतमध्ये व्हेरिएशन मध्ये जाळ्यात अडकवलं रोहन साठेने. फलंदाज रोशनचा खेळ समाप्त झालाय. बॅकफुटवरून चांगला कनेक्शन. कोई भी हिलेगा नाही असा हा फटका आणि बॉल पांडवला डीप कव्हर बॉर्डलाईनच्या पलीकडे. नजाकतने क्रिकेट मधली सुंदरता दाखवणारा हा फटका. चौकार. सदोतीस धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 लॉस ऑफ 2 विकेट. नीरज गेडाम येत आहेत. आज या खेळाडूचा दिवस चांगला आहे आणि कदाचित बॉलिंगसाठी त्यांना पाठवलंय. 4थ्या षटकामध्ये पहिला बॉल. बॅटची कडा. ओ विकेट कीपर कडून झेल सुटतोय. परंतु सोप्या नसतात अशा कॅचेस. बिलकुल अगदी काही क्षणात हा झेल पकडायचा होता आणि झेल सुटतोय. नीरज गेडामचा दिवस चांगला आहे, कारण त्याने एक आधी अर्धशतक झळकावलं पहिल्या डावात. गोलंदाजीला आला तर पहिल्याच बॉलवर विकेट जवळपास मिळाली होती नीरज गेडामला. हा ताया पर मुना लगा. 38 धावा धाव फलकावर. 13.30च्या सरासरीने अजून रन करायचे. त्या लढतीमध्ये 12ची सरासरी आहे. चांगला बॉल आतमध्ये आला. दिशा या बॉलला पुश करत असताना सिंगल थोडीशी मिसफील्ड नीरज गेडाम कडून सुद्धा होते.
एक रन या बॉलवर मिळत असताना धावसंख्या एका धावेच्या मदतीने पोहोचते 39-39. 13.64 ची सरासरी या ठिकाणून गाठावी लागेल टीम फॉरेस्ट फायटर वल्हारशाह संघाला. त्यांचं इंटेन्शन चांगलं दिसते या मॅच मध्ये, पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने ही टीम फलंदाजी करत असताना. ऑन साइडला पुन्हा एक वेळ चांगला कट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. एक रन या बॉलवर मिळेल. ऑप्टोच्या बाहेरचा बॉल चांगला कट लगावला. एकच धाव या बॉलवर मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 40-40 रन. डीजे 3.4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40. 3 गडी बाद. नवीन फलंदाज आता बॅटिंगसाठी रवी येत आहेत. योगेश येत आहेत नवीन फलंदाज फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. विकेट आली. इन्फॉर्म बॅटरला बाद केलं, परंतु आशिष चौधरी जोपर्यंत आहेत तोपर्यंत या मॅचमध्ये बिलकुल मेडिकल 11 हिंगणघाट संघ हार नाही मानणार. परंतु नीरज गेडामला विकेट मिळाली. आणखी एक वेगवान बॉल पुन्हा एक वेळ गुडलेनच्या स्पॉटवर पडल्यानंतर वेगाने विकेट किपरच्या हातात चाललाय. आणखी एक डॉट बॉल येतोय. 19 बॉलमध्ये 49 ची गरज. आता हलकंसं कमबॅक या मॅचमध्ये करत असताना पारडं जड केलंय, परंतु हा सामना पारडं लवकर बदलायला सुद्धा वेळ लागत नाही क्रिकेटमध्ये. रिव्हर्स खेळायचा होता. वेगवान बॉल. नीरज गेडाम आले आणि छाप टाकून गेले या षटकामध्ये. 3च धावा खर्च केल्या, एक विकेट प्राप्त केली आणि ज्या ठिकाणी मेडिकल 11 हिंगणघाट संघ या मॅचमध्ये चांगल्या स्थितीत होता त्यांना बॅकफुटवर ढकललं आहे. किन्नापुरे प्रीमियर लीग आपण पाहत आहात. 18 बॉलमध्ये 49 धावांची गरज. अतिशय कमी काळात आणि कमी कालावधीत अगदी वयाच्या 26व्या वर्षी उद्योग क्षेत्रामध्ये आपल्या नावाची डंका पिटवणार आणि आपल्या नावाची एक वेगळी छाप टाकणारं व्यक्तिमत्व युवा उद्योजक सन्माननीय अंकित भाऊ किरणापुरे यांच्या माध्यमातून किरणापुरे प्रीमियर लीगचा हा थरार तुम्ही अनुभवता आहात. खरं तर महाराष्ट्रातील असे आयोजक जे इतक्या कमी वयात इतकी भली मोठी स्पर्धा आपल्या भेटीला घेऊन येत आहेत. वन मॅन आर्मी सारखं हे वन साइड आणि वन वे ट्रॅफिक प्रमाणे स्पर्धेचं आयोजन आपल्यासमोर येत असताना खूप ताकद लागते, हिम्मत लागते, आत्मविश्वास लागतो आणि अनेकांचं सहकार्य लागते अशा स्पर्धांचं आयोजन करण्यासाठी. पुन्हा एक चांगला फटका. बॉटम हँडचा वापर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन या बॉलवर मॅच रंगतदार होते. आता 17 बॉलचा खेळ शिल्लक. 48 धावांची गरज या लढतीमध्ये. 17 चेंडू 48 धावा. ज्यावेळी गमवायला काही नसते ना तीच खरी वेळ असते कमवण्याची, कारण शून्याला सुद्धा किंमत आहे. तो शून्य कोठे लावायचा हे समजलं म्हणजे झालं आयुष्यात आणि क्रिकेटच्या खेळात. बिगिटचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. आणखी एक चांगला बॉल. 16 बॉल 48 धावांची गरज. हळूहळू या मॅच मध्ये फॉरेस्ट फायटर संघ या सामन्यामध्ये थोडंसं आता बॅकफुटवर ढकलत असताना टीम मेडिकल 11 हिंगणघाट संघाला, परंतु ही टीम यावर प्रेक्षकांची नजर आहे. आणि एक चांगला बॉल बिलकुल बीट केलाय, परंतु व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये येईल. या अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या 42. 16 बॉल मध्ये 47 ची गरज. रिक्वायर्ड रन रेट 17.63 चा. ह्या धावा या मैदानावर बनण्यासारख्या आहेत. यापूर्वी बनल्यात, आजही बनू शकतात. रिव्हर्स खेळलाय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक लगावलाय, त्यामुळे एकच रन येईल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या होते 43. 15 बॉल 46 ची गरज. आकाश चौधरी या खेळाडूवर नजर आहेत. आता 10 बॉल मध्ये 17 केले आहेत, परंतु आता येणाऱ्या 15 बॉल मध्ये सर्वोत्तम खेळ द्यावा लागेल. आयुष्यामधला सर्वोत्तम इनिंग साकारावी लागेल. या ठिकाणी समोर मारलाय. मस्तक पे दस्तक. सो सोनार की एक लोहार की. षटकार.
धन्यवाद. यानंतर होणारा सामना भिवापूर 11 विरोधात वसा 11. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी लगेच पोहोचायचं आहे मुख्य मंचाकडे. ओ यावेळी चांगला बॉल होता, वेगाने टाकला, बीट केलं असं म्हणतात संगीतामध्ये सारे गमपा. आणि क्रिकेटमध्ये गोलंदाज असाल तर लाईन लेंथला खूप महत्व आहे. चांगली लाईन लेंथ. 13 बॉलमध्ये 40 ची गरज आहे. फुल टॉस बॉल, बॉटमॅनचा वापर, डीप एक्स्ट्रा कव्हरला. काय प्रयत्न होते. नो बॉलचा इशारा सुद्धा आला आणि येणारा बॉल आता फ्री हिट असेल. चांगला अटेम्प्ट, बिलकुल प्रयत्नांचे पूर्ण मार्क मिळतील. नो बॉल प्लस सिंगल, एकूण 2 रन. 13 बॉल 40 ची गरज. येणारा बॉल फ्री हिट असेल. चर्चा सत्र रंगला आहे दोन खेळाडूंमध्ये. चर्चा करत असताना आकाश चौधरी आणि योगेश चौधरी बंधू या मॅच मध्ये हा सामना संपवतील का. 13 बॉल 38 ची गरज आहे या ठिकाणाहून या लढतीमध्ये. आता फुल टॉस बॉल, केली चूक, भोगा सजा, बॉल सीमा पार, षटकार. धन्यवाद. फुल टॉस बॉल, चुकीला माफी नाही. हे टेनिस क्रिकेट आहे आणि या फुल टॉस बॉलवर अक्षरशः समाचार घेत असताना बॉल मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. म्हणतात समृद्धी महामार्गावर जाल तर टोल महाग आहे आणि क्रिकेटमध्ये फुल टॉस महाग आहे, तो फुल टोल वसूल होतो. 12 बॉलमध्ये 32 ची गरज. मॅच ऑन केलाय. शेवटच्या बॉलवर योगेश चौधरी यांच्या बॅटमधून आलेला षटकार शुभ संकेत देऊन गेलाय मेडिकल 11 हिंगणघाट संघाला आणि दबावात टाकलाय पुन्हा एक वेळ या लढतीमध्ये. 12 बॉलमध्ये 32 ची गरज असताना टीम बल्लारशा संघाला फॉरेस्ट फायटर. वसा 11 आणि भिवापूर 11 दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचं. या ओव्हर नंतर टॉस होईल. शॉर्ट बॉल पुल केलाय. पाहिजे तर तितकं चांगलं कनेक्शन नव्हतं. नीरज गेडाम. आज या खेळाडूचा दिवस खास आहे. खेळाडूही लाजवाब आहे. 1 रन या बॉलवर येतोय. 11 बॉल 31 ची गरज. या षटकात जर 10-12 धावा आल्या तर शेवटच्या षटकात सुद्धा 20 धावा बनवू शकतात. मग त्या कॅल्क्युलेशन कडे वाटचाल करतील की मग या षटकात आक्रमण करून हा सामना ढिला करण्याचा प्रयत्न करतील. सर्व काही तुमच्या प्लॅनिंग वर आहे. तुम्ही नियोजन कसं करता याला महत्व नाही, ते नियोजन तुम्ही कार्यात कसं उतरवता याला खूप महत्व आहे. कमी गतीने टाकला होता हा बॉल. विकेट किपरचे प्रयत्न बघा लाजवाब पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे समर्पण या लढतीमध्ये देत असताना किरणापुरे प्रीमियर लीग मधला मध्यरात्री मधला कालच्या रात्री मधला सामना असाच झाला आणि हाही सामना तसाच होतोय. दिवसेंदिवस ही स्पर्धा लोकप्रियतेचं शिखर गाठत असताना पाहायला मिळत असताना कमी गतीने पुन्हा एक वेळ वेगवान बॉल. दिशा दिली. मनगडाचा वापर करत डीप मध्ये मिड विकेटला मिसफील्ड. दुसऱ्या धावेचा कॉल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन या बॉलवर. व्हाट अ मॅच. थ्रिलर ओव्हर पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. बिलकुल कुठलाही संघ हार मानायला तयार नाहीये. 9 बॉल 29 ची गरज. धावसंख्या 60 रन 60 ऑन अ बोर्ड. पुल करण्याचा प्रयत्न. विकेट किपरने बरोबर बॉल कॅरी जरी केला नसला तरी समोर टप्पा फेकलाय. डॉट बॉल येतोय. चांगली मॅच पाहायला मिळत असताना 8 बॉल मध्ये 29 ची गरज. हे शेवटचे 2 बॉल खूप गरजेचे. दबाव आहे दोन्ही बाजूला, परंतु दबावात जो चांगला खेळ करेल ना तो सर्वोत्तम खेळ, तो चांगला खेळाडू. रिवतचा प्रयत्न. या ठिकाणी 1 रन मिळेल लेग बाईटच्या साह्याने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. नकार दिलाय आकाश चौधरीने. योगेशने स्वतःच्या हाताने पायावर कुऱ्हाडी मारून घेण्याचं काम केलंय. रनआउटच्या स्वरूपाचा चौथा धक्का. फॉरेस्ट फायटर बल्लारच्या संघाचा कमबॅक आणि मेडिकल 11 8 बॉल मध्ये 29 ची गरज आहे. 8 चेंडू 29 धावा. जगातील सर्वोत्तम रत्न म्हणजे काय तर तुमचा आत्मविश्वास आणि जगातील सर्वोत्तम साथीदार काय असेल तर तुमची मेहनत. 7 बॉल 28 ची गरज आहे.
7 बॉल 28 ची गरज आहे. समोर खेळलाय बॉटमॅनचा वापर. या कमालीचं षटक आणि कमालीच्या सामन्यात कमाल गोलंदाजी नीरज गेडामची. याही षटकात हा खेळाडू 6 बॉल मध्ये 27 ची गरज. 6 गेंदेवर 27 रन. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बडा. 6 बॉल मध्ये 27 ची गरज. या लढतीमध्ये नीरज गेडामचा आउटस्टँडिंग स्पेल आपण पाहला. सौरभ शर्मा अखेरच्या षटकात. पहिला बॉल आइए और विकेट लेकर जाइए. नो बॉलचा इशारा आहे. रनआउटचा चान्स नॉट स्ट्रायकिंग एंडला. चूक झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. नो बॉलवर तुम्ही एकाच प्रकारे बाद होऊ शकता, ते धावबादच्या स्वरूपात. आणि दुर्भाग्यरित्या मैदानाच्या आतमध्ये धावबाद होत आहेत. फलंदाज आशिष चौधरी. थँक्यू. ची गरज आहे. 6 बॉल मध्ये 25 धावा करायचे त्या ठिकाणाहून. सौरभ शर्मा बॉलिंग साठी. शॉर्ट बॉल होता. समोर खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. रवी घुसर. विकेट आली आशिष चौधरी यांची. आणि आता या महत्वाच्या क्षणात सौरभ शर्माच्या खांद्यावर जबाबदारी. विजय आणि पराभवातलं अंतर हे षटक आहे. येणारे 5 बॉल. समोर खेळलाय. नो बॉलचा पुन्हा एक वेळ इशारा येतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. 1 रन या बॉलवर. एकूण 2 धावा मिळतील. धावसंख्या आता 23 रनची गरज आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक. आशिष चौधरीची विकेट जर आली नसती तर मॅच मध्ये आणखी एक ट्विस्ट निर्माण झाला असता. परंतु असं म्हणतात जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाही.
चला मॅचला सुरुवात करा. तिसरे अंपायर त्यांचा डिसिजन देतील. हो सर, मॅच चालू कीजिए प्लीज. डीजे. चार चेंडू 23 रनची गरज आता या लढतीमध्ये. 4 बॉल 23 धावांची गरज. दुसरा सामना आजच्या दिवसामधला. किरणापुरे प्रीमियर लीग. आकाश चौधरीची विकेट टर्निंग पॉइंट ठरू शकते या लढतीत. पहिला बॉल समोर खेळलाय, उंच गेलाय, दूर नाही. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सोपा झेल आणि पहिल्याच बॉलवर
अक्षय बॅक टू दी पवेलियन. तीन बॉल 23 रनची गरज. धावसंख्या 66. जवळपास पाड जड केलंय आता फॉरेस्ट फायटर संघाचं. यावेळी पूल लगावलाय परंतु डीप इन विकेटला सोपा झेल. विकेट मैदानाच्या आतमध्ये राजू आले आणि राजू मैदानाच्या बाहेरही जात आहेत. धन्यवाद. हॅट्रिक नोंदवत असताना विकेट हॅट्रिक झाली आहे परंतु एक धावबाच्या स्वरूपात जी हॅट्रिक असते ती गोलंदाजाच्या खात्यामध्ये जात नाही परंतु टीमची हॅट्रिक नोंदवली आहे टीमने. दोन बॉल मध्ये गरज आहे 23 ची. एक रनआउटच्या स्वरूपात 2 रनआउटच्या स्वरूपात विकेट आल्या या षटकात आणि 2 विकेट गोलंदाजाच्या खात्यात. समोर खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक विकेट आणि याच बरोबर पुन्हा एक पराक्रम करत असताना या लढतीमध्ये 2 बॉलवर 3 विकेट प्राप्त करत असताना हॅट्रिक नोंदवली आणि या षटकात एकूण 5 विकेट घेण्याचा पराक्रम सौरभ शर्मा करतायत. डीजे ऍक्शन रिप्ले बघा. या ठिकाणी हॅट्रिक नोंदवली आहे. लगातार 3 बॉलवर 3 विकेट. विकेट मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवर हा झेल. चांगला बॉल आणि याच बरोबर हा सामना अटीतटीच्या लढतीमध्ये रनआउटच्या स्वरूपात आणखी एक विकेट आली आणि अटीतटीच्या लढतीमध्ये सामना जिंकला आहे टीम फॉरेस्ट फायटर बल्लारशाह संघाने. मेडिकल 11 संघाचा चांगला फाईट बॅक परंतु आकाश चौधरीची विकेट आणि त्या ठिकाणाहून हा सामना आपल्या खिशात घालण्यास सुरुवात केली होती फॉरेस्ट फायटर टीमने. सामन्याचे सामनावीर नक्कीच प्रत्येकाला माहिती आहे नीरज गेडाम. 69 धावांची इनिंग 19 बॉल मध्ये 8 षटकार 3 चौकार आणि गोलंदाजीमध्ये 1 विकेट प्राप्त केली. या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच नीरज गेडाम.